समोर आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या आम्ही तिथे शिक्षण देतो, महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीमध्ये माझा कार्यक्रम होता. त्या ठाण्याहून मी या शहरात आलो. शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा भाईंदरच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे. न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात, त्याचा मला खूप आनंद झाला. पण तो आनंद फार थोडा काळ टिकला. त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही. आणि त्या फलकावरती जर त्या परवान्याचा क्रमांक लिहिला नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असं मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य आहे की तो ताबडतोब काढून टाकला पाहिजे. माझा आनंद थोडा काळ टिकल्याचं कारण असं आहे तर कुठल्याही फलकावरती परवानगीचा नंबर लिहिलेला नव्हता. म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीरित्या फलक लावले गेले असं व्हायला नको करणं. शिंदे साहेब नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। मीरा भाईंदर शहर के दो मुख्य वास्तुओं का उद्घाटन आज 8 मार्च जागतिक महिला दिवस के मौके पर किया गया। जी हाँ, हम बात करें एक जो न्यायालय है जिसका उद्घाटन न्यायाधीश अभय ओक के हाथों किया गया, साथ ही साथ जिस फ्लाईओवर पर हम मौजूद है उस फ्लाईओवर का उद्घाटन महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया। इसी संदर्भ में हमने कुछ वकील सहित अन्य नागरिकों से बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। आज उद्घाटन झालं, उद्या 10 तारखेपासून आपला कोर्ट चालू होणार. आज जवळपास आमच्या 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर आज JMC कोर्ट आज मीरा भाईंदरमध्ये चालू होत आहे. ही न्यायालयाची इमारत उद्घाटन झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून. ही भाईंदरवासियांसाठी फार सुखद घटना आहे. ही असोसिएशन जी स्थापन झाली ती DB पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. त्यांचाच मूळ उद्देश होता की मूळ उद्देश DB पाटील साहेब यांचाच होता की ते मीरा भाईंदरमध्ये एक स्वतंत्र न्यायालय मीरा भाईंदर वासियांसाठी व्हावं. आणि त्यांनी जी सुरुवात केली त्याचं आज रूपांतर आपण बघतायत. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि न्यायालयाची इमारत पूर्ण होऊन लोकांसाठी खुली झाली आहे. नक्कीच त्यांचं स्वप्न जे होतं मीरा भाईंदरमध्ये कोर्ट होण्याचं हे आज पूर्ण झालेलं आहे. आणि यासाठी जी सर्व वकील मंडळींनी मेहनत घेतलेली आहे ती या इमारतीमागे खरं स्ट्रॉंग पॉईंट म्हणून ती उभे राहिलेली आहे. आणि आज रोजी साहेबांचं स्वप्न तर पूर्ण झालंच, परंतु ह्या इमारतीसाठी साहेबांपेक्षा जास्त जी मेहनत केलेली आहे ती या संपूर्ण संघटनेने केलेली आहे, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी केलेली आहे. आणि त्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर माननीय प्रवीण पाटील साहेबांचा आहे. त्यांनी सर्व प्रकारे सर्व सरकार दप्तरी ज्या काही पूर्तता करायच्या होत्या त्या त्यांनी प्रत्यक्ष जाऊन मंत्रालयापासून संपूर्ण त्यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना देखील हे श्रेय देणं गरजेचं आहे. अच्छा ही हो गया ना, सबको, पब्लिक को हो गया, एडवोकेट को हो गया, इवन जो पेट्रोल के लिए डीजल के लिए खर्चा होता तो वो कम हो गया. सब तरह से सबको फ़ायदा हो गया. सर, न्यायाधीश अभय ओक जी ने काफ़ी प्रशासन की खान खिंचाई की है, अवैध तरीके से जो बैनर लगे उस पर क्या कहेंगे आप? वो जो सही है, जो बोला तो सही है. एडवोकेट लोगों ने ऐसा कानून पेश करेगा तो कॉमन लोगों से क्या हम एक्सपेक्ट कर सकते हैं. जो बोला बराबर है. रोल. नमस्कार. आज आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये आपल्या हक्काचं एक न्यायालय आज उद्घाटन झालेलं आहे. सर्वप्रथम सर्व नागरिकांचं मीरा भाईंदर शहरातले अभिनंदन करतो.
सर्व पोलीस प्रशासनाचं खरं तर अभिनंदन करतो. आमच्या पोलीस बांधवांच्या देखील या 24 किलोमीटरचा प्रवास थांबणार आहे, नागरिकांचा प्रवास थांबणार आहे. आज आपल्याला 24 किलोमीटर या प्रवासासाठी जवळपास 2-2.5 तास प्रवास करावा लागतो. घोडबंदरची वाहतूक कोंडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे मी माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक, तसेच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच सर्व प्रशासन यांचा आभार व्यक्त करतो मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व शहरवासियांच्या मार्फत. तसंच आज दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपल्या मागे जो आपण उड्डाणपुलावरती उभा आहोत, हा उड्डाणपूल गेल्या अनेक महिने आपण प्रतीक्षेमध्ये होतो आणि असं वाटतं ते एक मराठी मालिका होती की तिला बाळ कधी होणार, तिला बाळ कधी होणार, असं 3 वर्ष तिला बाळ होत नाही. तसं या पुलाचं मीरा भाईंदरकर वाट पाहत होते की आज उद्घाटन होईल, उद्या उद्घाटन होईल आणि शेवटी या उड्डाणपुलाला बाळ झालेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल देखील माननीय मंत्री महोदय सर्व आणि मीरा भाईंदरचं प्रशासन, आयुक्त, तसेच आमचे MMRDचे आयुक्त यांचा आभार मानतो. सर्व शहराचं अभिनंदन करतो. हे शहर मराठमोळं आहे आणि या शहराची प्रगती झाली पाहिजे. या शहराच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा 100% हातभार आहे आणि हे शहर सुरक्षितरित्या राहिलं पाहिजे. या ठिकाणी जर उड्डाणपूल बनलं आहे तर या ठिकाणी अपघात होऊ नये याची काळजी पुढे आपण सर्व प्रशासनाने घेतली पाहिजे, असं मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आपण आवाहन करतोय. आज मीरा भाईंदर शहर के 2 मुख्य वास्तुओं का उद्घाटन किया गया, जिसमें से एक न्यायालय जिसका उद्घाटन न्यायाधीश अभय ओक के हाथों किया गया, साथ ही साथ जो ये फ्लाईओवर का उद्घाटन भी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया. मेरे पीछे जो बैनर देख रहे हैं, इस बैनर को लेकर भी न्यायाधीश अभय ओक ने काफ़ी प्रशासन को खरी खोटी सुनाई है. इस बैनर पे मीरा भाईंदर महानगर पालिका का कहीं भी परमिशन नहीं लिखा हुआ गया है, जिसको लेकर प्रशासन को उन्होंने काफ़ी खरी खोटी सुनाई है. साथ ही साथ इस बैनर पर कहीं भी प्रोटोकॉल का पालन नहीं किया गया. यहाँ तक कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का फ़ोटो नहीं लगाया गया है, जिसको लेकर भारतीय जनता पार्टी के नेता नवीन सिंह ने भी आरोप लगाया है. आइए जानते हैं किस तरह का आरोप उन्होंने लगाया है. देखिए, आज ये दूसरा ब्रिज मीरा भाईंदर का ओपनिंग था और ब्रिज ओपनिंग में राजनीति नहीं होना चाहिए. हमारे महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का आपके माध्यम से कहना चाहता हूं, कहीं भी प्रोटोकॉल नहीं रखा गया है. ये मैं खेद प्रकट करता हूं. और मेरे स्थानिक मीरा भाईंदर का 145 का नरेंद्र मेहता जी विधायक है, उनका भी फ़ोटो बीजेपी के रहना चाहिए था. परंतु ये शिवसेना युति रहने के बावजूद भी इन लोग हर बात पर, हर जगह पर ये राजनीति लाते हैं. तो मैं बहुत खेद प्रकट करता हूं कि आगे आने वाले फ्यूचर में अगर युति लेकर चलना है तो प्रोटोकॉल को पालन करना पड़ेगा. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा रोड.